राम राम येई बुवा या बसा बसा. हा राजू बसतो ना. कशी आहे तब्येत पाणी? चांगली आहे देवाच्या कृपेने सारा बरोबर आहे आता. बाई कोमल चहा न पाहुण्यासाठी. शांतीले समजून सांगजो नको का मी चहा घेतला म्हणून फक्त इवाई भवन घेतला म्हणून सांगजो. हा नाही तर अधिक मावर बोंबलन ते इतके बेटा का माहिती ना. इनीले भेदगीत नाही. माझी तब्येत नाही राहत ना जे त्याच्यानं ते कानी मला जास्त चहा पिऊ नाही देत. असं हिनी पाहिजे धाकात आहे तुम्ही. आता तुम्हाला जसं समजत आहे तसं समजा. इवाय समोर मी काय बोलू ते मस्त मजा उडवायला लागले. हा आईचं बरोबर आहे. हा एवढा चहा पिणं बरोबर नाही तुमच्या हेल्थसाठी. हा किती वेळात मला सांगते आणि मलाही म्हणतात खोटं बोला खोटं बोला. मी कितीकदा बाबा खोटं बोलायचं सांगा बरं. हा तर मी आईला सांगायलाच पाहिजे एखाद दिवशी, कारण की तुम्ही तसं काही ऐकत नाही. राजू पेटनोकाचं म्हणते नका पेटू ना. तब्येतीपेक्षा जास्त आहे का चहा पिणं गरजेचं आहे काय सांगा बरं. राजे कसं आहे, जास्त जर पेणं जेणं झालं तर मग अधिक मग दवाखान्यात जावं लागते. तुम्हाला त्रास होते ना राजे, त्या का तुमच्यासाठी म्हणते ना. का त्याच्यासाठी म्हणते का त्या. मला सांगा युवा बुवा मला का नाही चहा पिल्याशिवाय का नाही असं म्हणजे तलब आल्यासारखी नाही लागत. आणि मेन म्हणजे चक्कर येते मला चहा गिनी पिलं का अशी. पण बाबा तुमच्या सेहतसाठी चांगलं नाही. आणि तुम्हाला किती म्हटलं व्हॉमिटिंग होतात. तुमची ॲसिडिटी खूप वाढते त्या चहामुळे. अधिक तेही आहे आणि शुगरचं प्रमाण जास्त झालं आहे तुमच्या शरीरात. आणि ही आहे दोन्ही गोष्टी आहे ना राजू. मला उलटे होते म्हणते पोरगी तरी तुम्ही घेता का त्रास सहन करून राहिले ना तुम्ही. घे नेऊन ठेव नाही घेत जाईन आता याच्या पुढं. बसलं चांगलं नट राहिलं बहिणीता. सारे पाय मोराडून कोणतं काम असेल तर सांग ना माय. बसणं ग कशाला काम करत बसते. आम्ही दोघी आहे ना, दोघी तिघी आहे आम्ही काम करायला. करतो आम्ही आमचं काम. आणि तुला काय घरी सुख नाही आहे. मामाच्या घरी गेली का तिथे कोणीच नाही आहे, तुला एकट्यालाच काम करावं लागतं. बस ना आता इथे. काही नाही होत काम नाही केलं तर. माय मनालाच चांगलं नाही वाटत ना असं बसणं. मला कोणी येण्यात कर असं म्हणत नाही. त्याचा काही विषय नाही आहे, पण माझ्या मनाला चांगलं नाही वाटत. जिथं नुसतं बसलं कोणाच्या इथं गेलं तर एक काम तर करू लागा असं माझ्या मनाला वाटते. तू म्हणतं करू नको. देवपूजा करतो ना माझ्या त्या घरची. माझी सासूच करते रोज. कशाला त्या सासूला करू दिली. मी केली असती. सासूला बसल्याच असते. त्या पोराला काम वागवते ना बसल्याच असते. बोलतो गणिता काय मोठं काम आहे म्हटलं लेकराला वागवणं. तुला वागवायला लागत म्हणून माहीत नाही पडत म्हटलं. इकडे घुसते तिकडे घुसते नुसतं मागच राहा लागते लेकराला. कामापेक्षा काम आहे म्हटलं त्याच्याच्या कामं करायला पुरते 2-4. पण ते लेकराला वागवायला पुरत म्हटलं. अशी बोलतं काहीच नाही वाटत तुला. काही वागवते तर बा नाही बा माझी सासू वागवते असं नाही सांगत. तुला चांगलं सांगताच नाहीत का. तू म्हटलं दुसऱ्याच्या मुलीच्या आईसारखी नाही आहे. वेगळीच आहे बा तू. माझ्या सासूकडून माझ्या जाऊकडून नुसतं भाग घेत राहते. मलाच बेकार म्हणत राहते. बाई चांगल्याला चांगलं नाही म्हणून तर वांगलं म्हणून काय चांगले आहेच ना. तू काही गोष्टी चुकते. आता माझी पोरगी येऊन का ते गुण काय लपवस काय. अशी करत सांगून ठेवतो आत्ताच. हो आई नाश्त्याला देऊ का मी. बापरे कोमल नाश्त्याला देऊ का हे विचारत असते का, तुला समजत नाही का. पाहुणे नाश्ता दिला तुझी आई असते तर असंच विचारलं असतं का तू. देऊ का नाश्ता कोणी काय दे म्हणत असते का. बोल नको बाई. कोमलनं म्हटलं मंगानेच मला नाश्ता हाती दिला होता म्हटलं. मी नाही म्हटलं म्हणून आता ते डबल आली बिचारी घ्या म्हणून म्हणाले. आणि असं नको बोलत असते. पहिले ऐकून घ्यायला लागत असते कोणाची बाजू. एकदम नाही बोलत असते बाई. कोमल हिच्या बोलण्याचा राग नको मानून घेऊ बाई. बहिणीसारखी समज बाईले. मी म्हणतच नाही त्या माझ्या बहिणीसारखाच मानतो मी त्यांना. त्यांच्या बोलण्याचा रागच नाही. आता एकमेकी बहिणी बोलत नसते का तसंच ते माझ्या बहिणीसारख्याच आहे मला. त्या बोलल्या तर काय होते. मी लहानच आहे. कोणी मलाच बेकार वाटून राहिलं. मग नाश्ता घेऊन घेतला असं पुरला असतं. ही पोरगी बोलली मला तुमचा काही गुन्हा नाही आहे, तुम्हाला भूक नव्हती म्हणून तुम्ही घेतला नाही. जाऊ द्या ना काहीच नाही झालं. म्हणून देते आई नाश्ता तुम्ही घेऊन घ्या खाऊन घ्या घेऊन ये. कशी बोलतो तू. आता पोरीला किती बेकार वाटलं असं म्हटलं. असं बोलत असते का तू या आईले माया आईले. त्या पोरगीची काहीच भेदभाव दाखवत नाही म्हटलं. तू हे बोलणं मला कसंच पटून नाही राहिलं. चांगली बोलत जाणं. त्या पोरीला काय वाटलं असं. कोणाच्या देखता बोललं म्हणजे कसं वाटत असते. कधी कोणाचा विचार करत जाणं अशी बोलत नव्हतं ना माय. तरी झोपली होती सकाळी. पोरगी म्हटलं सकाळी उठली म्हटलं. मला दूध दिलं बिस्किट दिले. अशी बोलतो तू. कोणाला बेकार नाही वाटत असते. सगळं करून जर असं बोललं ना म्हटलं बेकार वाटत असते म्हटलं बाई. अशी बोलत नव्हतो. जरा स्वभाव सुधरव तू. याला कितीदा मी समजून सांगतो. त्या पोरीच्या देखता बोलता नाही आलं. स्वतःची पोरगी आपल्याला असं वाटतं काय बोलावा. अशानं दुसऱ्यासमोर बाई इज्जत कमी होते म्हणून मी बोलली नाही. आता काय झालं मी नाही करत तिच्या नातेवाईकाचं.
बाई हिडून मिळून राहायला लागत असते, असं नाही करत असते. ते पोरगी बाय बरं लहान असून मला लय समजदार वाटते बा. तिचे गुण नको गहू माय समोर, राहू दे उगी बस. कशीच ऐकत नाही, कितीदा समजून आता फक्त डोकं फोडायचं राहील त्यासमोर. त्याचं देवघर मस्त आहे बा, सेपरेट आहे, मस्त आहे. म्हटलं माझ्या घरच्यांना असं असं करा म्हणून म्हणून केलं त्यांनी. बरं सगळं असतं त्यामध्ये नाही ऐकते, तरी तू अशी तमतम तमतम करतो. असं तमतम करणं चांगलं नाही म्हटलं. ठाई ठाई बरोबर आहे ना तुझेवालं. ते गीता कुठं गेली, दिसून नाही राहिली ना. पाय ना तिला कुठं आहे तर. माझ्या पुरीत आहे ती, श्रीला वागून राहिली. बाई झाला नाश्ता गिस्ता? नाही नाश्ता व्हायचा आहे नाही मला. आता काय मी आता आंघोळ गिंघोळ केली. नाश्ता सकाळी मी बिस्किट खाल्ले होते ना. मला कोमलनं बिस्किट दिले होते चहासोबत, म्हणून काही भूक नाही आली. म्हणून काही खाल्लं. आणि तिने मला खूप हे केला, फोर्स केला आपल्या कोमलनं. मी नाही म्हटलं, नंतर खाईन म्हटलं. देवपूजा झाली वाटते बा, भलते कामाचे आहे बा तुम्ही. नातवाली वागवत आलोय. देवपूजा मी पहिलेच करून घेत असतो. आंघोळ झाली का आपली, देवपूजा केली का मोकळ. दिवसभर आपला नातू ना पण म्हणून माझा दिवस चालत होते कसं आहे. त्याच्या मागं आता तो काही दिवसांनी मोठा झाल्यावर शाळेत जाईन तो विचार मला गमन नाही माय. हो ना, तसंच असते. कोमल नाही होईल ना तोपर्यंत, तो मोठा आहेपर्यंत. आता तिचं आता काय तिले 6-7 महिने झाल्यात तिच्या लग्नाले. हो बाई तुम्ही तिडव्याला राहून जायचं ना. आता तिडवा करा ना आम्ही आमच्या कोमलचा. त्याले किती तारखेला ठेवून तुम्ही तिडवा? झाल्यावर 2-3 दिवसांनी ठेवून बा आम्ही तिडवा. बापा आमच्या घरची संक्रांत करायला लागते. संक्रांत गिंक्रांतपर्यंत नाही राहतो आम्ही. नाही तर राहिली असती अंदीमध्ये, राहिले पुरलं असतं. पण संक्रांत आली ना, आमच्या घरची संक्रांत राहते ना. सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम आहे ना संक्रांती. बाया ना बोलावं लागते. महत्त्वाचाच कार्यक्रम आहे ना. नाही राहिलं नव्हतं आमचं आता. होईन बाई, मी काय म्हणतो तुम्हाला, तुम्ही काय कर जा आता संक्रांतीला चालल्या जा. नाहीतरी तिळवा ठेवतो ना, कोमलची आई बाबा येते आणि तुम्ही येऊन जाता ना सर्व परिवार. कसं आहे तिळवाई तुम्हाला भेटते, त्याच्याही सोबत जराशी वैकी बायकी राहणं घेणं झालं म्हणजे जरासं वैकी बायकी जास्त होते. येऊन जा ना तुम्ही. मी बसलीच आहे. बस ना तुम्ही आता झुल्यावर. नाही तुम्हीच बसा, मी उठू नका तुम्ही. शरीराला वा मला पाहिजे नुसतं बसलो बसणंच आहे ना मले. हो आई, आईले जरासं देवळात घेऊन जायचं ना, आपल्या गावातल्या महादेवाच्या. नीन ना चल जा ना दोघी जणी. हो ह्या दोघीला यायला पाहिजे ना. मग याच्याबरोबर गीता येते, तशी कायची गीता येते. गीता झाला का नाश्ता? काय राहिली उपाशीच, आमच्या घरी राहायची उपाशी. चिरव देते का कोमलताई असल्यावर? कोमलताई तर बातच सकाळी झाली, नाश्ताही दिला, दूध बिस्किटही दिले मला. ती उपाशी राहू देते का कधी? मी आली तुमच्या घरी राहिलं तर तोपासून मला ताई अशी माझी मैत्रिणीसारखीच वाटते कोमलताई. बहीण असून माही नाही करत गुणगान. नुसतं तिचंच आहे बापा गुणगान. कमी गोष्टी तिच्यासोबत जास्त गोष्टी. तर ताई नेहा म्हणते की तिचा स्कूलचा ड्रेस कुठं आहे? बड मध्येच आहे, वरच्या खानामध्ये पा. मीच येते, मग तुला दिसणार नाही.